नमस्कार मंडळी. शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण शेवग्याची बाग आहे या दादाची मुलाखत घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा. तर शेवग्याची बागेविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार दादा. सध्या तुमचं नाव आणि पत्ता सांगा. श्याम सुभाष पाडवे, मोडी तळेगाव, महाराष्ट्राचा दादा. तर किती वर्षापासून हे बाग या 15 वर्ष शेवगा शेती आहे 5 म्हणजे किती एकर सवय लागत? आपली 2.5 एकर शेवगा. 2.5 एकर. सुरुवातीला 15 वर्षाखालीच्या लागवड केली तेव्हा म्हणजे एक एकर शेवगा लागवड करत आज का विचार बागेत? शेवगा लागवडीचा विचार करणे शेवग्याला पाणी कमी लागतं आणि मजुराची कमी लागतात. मजुराची सुद्धा अडचणीच्या रस्त्याने टाकी टाकतात. सुरुवातीला पाण्याचं व्यवस्थापन कसं होतं? पाण्याचं खताचं ते शेवगा लागवड केल्यानंतर त्याला आपण ड्रीप वाटी पाणी दिले आणि 1.5 टन बेडमध्ये गावरान खत सरकारी खत त्यातून सोडून करून बेड करून लागवड केली. आता 2 झाडामधील अंतर किती आहे तुमचं? किती फुटाचं अंतर? दोन ओळीमधील अंतर 14 फूट आहे आणि 2 झाडामधील अंतर हा 5 फूट आहे. आता 14 फूट अंतर ठेवण्यामागचं कारण शेतकऱ्यांना सांगा तुम्ही काय नेमकं ह्याच्यामध्ये 14 फूट अंतर का ठेवतात किंवा 3 फूट का ठेवतात? 14 फूट अंतर ठेवण्याचं कारण म्हणजे ह्याचे छाटलेल्या फाट्या आपण मध्ये टाकून रोटरनं बारीक चुरा करू शकतो. त्याच्यासाठी अंतर थोडा जास्त ठेवलंय आणि ट्रॅक्टरवरती आपल्याला फवारणी करता येईल, सोपी जाते. आता माणसाने जर फवारणी करायचं म्हणलं तर त्याचा खर्च आपल्याला वाढतो. आपण ट्रॅक्टरवरती ब्लोअर मार्फत जर फवारणी केली तर खर्चामध्ये बचत केली शकते. 30 वर्ष थोडा अंतर. ह्याच्यासाठी म्हणलं तर खत आणि जे औषधं जे आहेत फवारणी वगैरे आहे त्याचा खर्च किती लागतो एका एकरसाठी? 1 एकर साठी कमीत कमी 40,000 वर्ष. तर 1 एकर मध्ये सरासरी झाडं किती लागवड होतं? 1 एकर म्हणजे 400 झाडाची. 400. तर मला एक सांगा की एका झाडाला म्हणजे खर्च किती लागतो 1 वर्षामध्ये आणि त्याच्यातून उत्पन्न किती येईल? आता एकरी आपल्याला 15 ते 20 टनाचा अवरेज येतो शेवग्याचं उत्पन्न. पण त्याचं कसं उत्पन्न म्हणलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाण्याची उपलब्धता पाहिजे. उन्हाळ्यामध्ये शेंग येतात आणि बरं एका तुम्ही सांगितलं ते पण मी काय म्हणतोय सरासरी एका एकर मध्ये 400 झाडं म्हणून तर एका एकर मध्ये किती 20 टन माल निघते वर्षाकडे 20. तर त्याला आता बाजार भाव कसा आहे? नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मार्केट रेट चांगले असतात. मार्च एप्रिल मध्ये मार्केट कमी. चमकते कारण काय? मार्केटमध्ये मार्केट कमी होण्यामुळे सगळ्याचा माल चालू आहे. आणि उन्हाळ्यामध्ये हीट वाढल्यामुळे मालाचं कमी आहे आणि उन्हाळ्यामध्ये वाढतं का? उन्हाळ्यामध्ये वाढत असते. आणि हिवाळा वगैरे हिवाळ्यामध्ये कमी होत असते. ह्याला पावसाचं प्रमाण कमी असतं. हे कोरडवाहू पीक आहे. ह्याला जमीन आणि वातावरण कसं लागतं? त्याला जमीन माळरान जमीन दोन्ही हात आहे थोडी शेवग्या पाण्याच्या निचरा होणार आहे. तर शेवग्यामध्ये जर म्हणलं आपण तर आता फक्त शेंगापासून उत्पन्न राहतं किंवा नंतर आपण ह्याच्यापासून घेऊ शकतो ना तिथं म्हणजे हे असेल आपलं पानं असतील त्याच्यापासून उत्पन्न घेतात काही शकते. तुम्हाला त्याची काय बेनिफिट मिळतात? आपण बी आणि शेंगा म्हणजे पाल्या काही शेतकरी करतात तर कसं आहे मग नाही आपण त्या मार्केट गेलो आता सध्याला तुम्ही व्यापारी देऊन घेऊन जातात तुम्ही कुठे मार्केट म्हणजे मार्केट कुठे आहे तुम्हाला? आता आपल्या भागामध्ये लागवडी चांगल्या कारण आपल्या भागात लागवडी लातूर जिल्ह्यामध्ये शेवगा लागवडी बाहेरून माल लातूर त्याच्यामुळे लोकल माल मार्केट चांगली. सरासरी मारायला किती म्हणजे एका किलो माग किंवा 1 क्विंटल माग काय रेट बस? एका किलो मागे आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पाहिलं तर 200 रुपये मार्केट. आता सध्याचा मार्केट जातं 35 ते 40 रुपये. शेवगा लागवड शेवगा लागवड हे परवडते. आपल्याला सरासरी जर आवरेज 35 ते 40 रुपये आवरेज येते किलो. आणि एकरी तुमच्या पैसे 15 ते 20 टन निघाला 15 टन बी धरून मिळालं. तर आता या अगोदर 15 वर्ष काही तुमच्याकडे सिंचन होतं का त्या टायमाला काही म्हणजे असं पाहिजे
नाही, आपण किती वर्ष लागवड केली सुरुवातीपासून किती वर्ष लागवड केली. आणि 2 लिटर आपण टाकलेलं. सांगा मला की जलसिंचन जर करायचं ठिबक सिंचन असं कोणतेही करायचं शेवग्यासाठी सिंचन करावंच लागतं का भुईच्या वगैरे पाणी द्यायला किंवा असं तुमच्या फळधारणेच्या काळामध्ये शेवग्याला पाणी बिलकुल कमी लागायचं. भेटा पाणी पाण्याचं प्रमाण जास्त, फळधारणा कमी. आपल्याला ड्रिप जर केलं तर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी सोडता येईल. आता शेवग्यावरती म्हणजे सगळ्यात घातक रोग कोणते म्हणजे शेवग्याला जे म्हणजे वाढ होऊ देणार नाहीत किंवा फुलं जी आहेत पाला असेल फुलं असतील ते टिकून देणार नाहीत असे रोग कोणते आहेत. शेवग्यावरती प्रामुख्याने फळमाशी आणि आळीचे प्रमाण. हा. आळी हे फुल आणि शेंडात होऊन पार होते. फळमाशी शेंग खराब होते. तर त्यासाठी काही फवारणी वगैरे तर आपण आळीसाठी इमॅबॅक्टिन हे सगळ्यात औषध शेवग्यासाठी चांगलं आहे, कारण पानं लहान असल्यामुळे पानं सेन्सिटिव्ह असतात आणि त्याला जास्त हाय पॉवरची औषधं जमत नाही. आपली इमॅबॅक्टिन जर वापरलं तर ते 1 लिटरला अर्धा ग्रॅम आपण वापरू शकतो. तर आणि फळमाशीसाठी आपली देशी रोगावर ही वास होणारे औषध ज्याच्यामुळं फळमाशी बसणार नाहीत किंवा माशा बसणार नाहीत. नाशक असणार. आणि बुरशीनाशकासाठी नेटिव्ह, साप, रोको असे औषध घ्यायला. बुरशीमुळे शेंग लाल दाखवते हिरवी. तर एक सांगा तुम्हाला की ह्याला तुम्ही शेणखत वापरता का दुसरी कोणते खत वापरता. आणि त्याला शेणखत, कोंबडी खत. सर्वसाधारण म्हणलं तर वार्षिक पन्ना जी आहे ह्याच्यावर 400 झाडाला वार्षिक खत असेल किंवा तुमचं फवारणी असेल किंवा माणसाला जी आहे लागवडी म्हणजे काढणीसाठी टाकतात सगळा टोटल खत कुठे टोटल 40 ते 50 खर्च. त्यामागून 400 तिचे टन एकरी हा माल येतो. 35 रुपये जरी मारले तर आपल्याला 4 हे 1 लाख रुपये खर्च करतो 4 लाख रुपये एका एकर 4 लाख. मार्केटवर मार्केटला चांगलं जास्त. तर सरासरी म्हणजे आपण तर सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल त्या प्रमाणात कसं करावं. सोयाबीन ह्याला सध्या मार्केटला आपल्याला लई खर्च वाढलेला आहे. मी काय म्हणतो की बाबा आपण सोयाबीनला एकरभर सोयाबीन करतो त्या मानात शेवगा एकरभर लावला तर कोणतं प्रॉफिटेबल राहील. शेवगा पीक हे प्रॉफिटेबल. सोयाबीनचं कसं 50% हे खर्चामध्येच निघून चालतं. सोयाबीनला जेवढा खर्च येते तेवढाच खर्च शेवगाला. याची छाटणी वगैरे राहते वर्षातून आपल्याला जून मध्ये आपण छाटणी करतो पूर्ण संपल्यानंतर. छाटणी केल्यानंतर 7 महिन्याने नोव्हेंबर डिसेंबर मध्ये माल चालू. आता तुमची बाग छाटणीला आली ही बाग आता छाटणीला आली. छाटणी करू. तर छाटणी केल्यानंतर पुन्हा काही म्हणजे ते जे राहतात आपले छाटणी केलेले लाकडं वगैरे राहतात हे काय करतात. छाटणी केलेली लाकडं आपण मध्ये 14 फुटाच्या अंतरामध्ये टाकून देतो आणि ट्रॅक्टरने तिकडे रोटर होतो. रोटर केल्यानंतर बारीक होती पुन्हा अजून एका दिवशी वाढल्यानंतर अजून पूर्ण खात होईल. म्हणजे त्याला उचलून बाहेर काढण्याची गरज नाही. त्याचा खात होतं. दुसरं काही म्हणजे आता ह्याच्या आंतरपीक काही देता येतं का. लागवड केलेल्या वर्षी आपल्याला 1 दिवस आंतरपीक घेता येतो. कोणाला आंतरपीक घेता येत नाही. आम्हाला हे सांगा की सुरुवातीला ज्या टाइमवर तुमची बाग लागवड झाली लागवड केल्यापासून 7 महिन्याला आपण लागवड केली. सुरुवातीला तुम्हाला बघायला भाव भेटला सुरुवातीला म्हणजे आता आपल्याला लागले पैसे गावून लागले त्या टायमाला आपल्याला बाजार भाव भेटला तुम्हाला काही आनंद वगैरे झाला होता. सुरुवातीला लागवड आपण ऊस करत होतो शेवटी ऊसातील पैसे जास्त झाले. सुरुवातीला आपल्याला 15 वर्षात तरी 100 त्या वर्षाकडे 5 लाख. ज्या टायमाला तुम्ही लागवड केली त्या टायमाला गावातील काही असेल नाही मित्रमंडळी आपल्याला प्रोत्साहन काहीतरी नवीन केलं.
तर आज सध्या लोक तुमच्याकडून काय करणार आहेत किंवा ते लागवड केली आहे चांगलं उत्पन्न आहे तुम्ही आता नाही, लागवड करण्यासाठी तुम्ही लागवड कशी चालू घेऊन जाते का शेवगाचं शिवाय तर आता तुमच्या काही धरून वगैरे शेवगा वगैरे इथून विकतो का काही आपण मार्केटला बी पाठवून देतो आणि घरून व्यापाऱ्याला आपण विकून देतो. जागेवर काय भाव मिळतो तुम्हाला सुंदर व्यापारी आपल्याला इथून कोणत्याही मार्केट हिशोबाने आपल्याला वाहतूक सक्षम होईल. तर आता जी पुढे जे शेवगा लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय शेवगा आज ज्यांना ही शेवगा लागवड करायची त्यांनी जमीन हलकी पाण्याचा निचरा होणार आहे आणि लागवड करायची असेल तर आता त्यांनी लागवडीला सुरुवात करू शकतात. म्हणजे लागवडीचा पिरियड कधी राहतो नाही म्हणजे ह्या महिन्यामध्ये करायला पाहिजे किंवा कोणत्या महिन्यामध्ये मे 15 पासून तुम्ही जून पर्यंत जून महिना लागवड करू शकतो. जुलैमध्ये पाऊस झडी लागत असल्यामुळे मरचं प्रमाण वाढत असते त्याच्यासाठी आपल्याला लागवडीला तुकडीचं प्रमाण झाडामध्ये वाढत असतं. तर शेवग्यामध्ये सगळ्यात चांगली जात शेवग्यामध्ये उडीशी 3 आपल्याला चांगली वाटली म्हणजे उडीशी 3 झाड लागवड केली. म्हणजे दुसऱ्या जाती कोणत्या आहेत मला काय माहिती? उडीशी 1 2 3 हा आपला कशी उडीशी लावते आपण गुंपरांड म्हणजे एक रस्ता म्हणजे काय रेट आपल्याला 10,000 रुपये किलो बी भेटून म्हणजे रोपून सगळं आपण डायरेक्ट बियाची लागवड केली. म्हणजे नेटवर्क वगैरे काय होतं तिचं जास्त पाणी मुळाच्या जवळ असल्यानंतर त्याची मर होऊ शकते. त्याच्यासाठी आपण लागवड मे मध्ये जरी केली तर ज्या वेळेस झडी व्हायचा प्रमाण होत त्यावेळेस थोडं मजबूत झालं. तर जी काय आता शेतकरी करणार आहेत किंवा नवीन जे नवीन शेतकरी येतात आपला बाग असेल कोणत्याही बागेकडे जाणार तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी फळबागेकडे वळले चांगला असणार आहे. कारण लेबर आता सध्या प्रत्येक गावामध्ये अडचण झालेली आहे लेबरची आणि फळबागेमध्ये लेबरचे प्रमाण कमी लागतं. आजचा माल तुम्ही 2 दिवसांनी जरी काढलं तरी ते अडचण येऊ शकत नाही. हे लेबर मिळाले पुढे हे अगोदरही काढू शकतात. काढणीसाठी तुम्ही कसं करता काढण्यासाठी आपण लेबर यूज करतो आणि एक लेबर हा 1 क्विंटल तुमच्या ही जी बाग असते ते घरचे किती जण राहतात किंवा घरचे कसं करतात घरचे आई वडील सगळ्यांच्यासाठी येत नाही अडचण. आणि शेवगा बागेमध्ये 2 ते 3 माणसं झाले तर आपण चेक करू माल काढू शकतो. 4 माणसातून 5 ते 6 क्विंटल माल आरामशीर काढू शकतो. वार्षिक उत्पन्न एक 5 लाखापर्यंत निघू शकतं. वार्षिक 5 लाख रुपये आपण खर्च हा 50,000 होता तर तुम्ही लाख रुपये धरून 4 लाख रुपये आपल्याला एकरी प्रॉफिट आहे. तर मुलाखत कशी वाटली दादाची कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र.